नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो जबराट असा आपल्याला ट्विस्ट आता पाहायला मिळणार आहे. खूप छान असा भाग, इतका जबरदस्त एपिसोड आपल्याला रिव्हील केला आहे ना. आता याच्यामध्ये इतकं मोठं सत्य रिव्हील होऊन सुद्धा प्रेक्षकांनो आता काय निर्णय घेतलेला आहे नंदिनीने, काय निर्णय घेतलेला आहे पार्थने, आता हे सगळं या प्रकाराला कशा प्रकारे त्यांनी टॅकल केलं आहे प्रेक्षकांनो, सगळं इतकं छान एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो नक्की काय झालंय त्यानंतर मग आता काव्या हिला आता कशा प्रकारे चक्कर आली आणि सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थितपणे कशा हँडल झाल्यात. आता ती रम्या आणि तिची ती आई या दोघींचं जे काही प्लॅनिंग केलेलं आहे त्या दोघींचं प्लॅनिंग त्यांच्यावरतीच कसं उलटलं आहे. जबरदस्त एपिसोडमध्ये प्रेक्षकांनो काय घडलं आहे सगळं आपण सविस्तर बघूया. आता आपण असं बघतोय प्रेक्षकांनो, या दोघीजणी मनामध्ये मस्त लाडू फुटत असतात, यांच्या मस्तपैकी रिलॅक्स बसल्यात. चला आता गोंधळ होईल, मग गोंधळ होईल. पण या मूर्ख बायकांना काहीच माहिती नाही आहे की प्रेम शेवटी प्रेम असतं. त्याच्यानंतर मग आधी काय झालं, भूतकाळात काय झालं, यापेक्षा वर्तमान काळ हा प्रेमासाठी किती महत्त्वाचा असतो. तर आता लगेचच इकडे छानपैकी इनॉग्रेशन होतं आहे आणि छानपैकी पिहूने सगळं अरेंजमेंट केलेले आहेत आणि ती CD लावली. अचानक ज्या वेळेला दोघांचे अगदी विचित्र असे ते फोटो समोर आलेले आहेत आणि त्यामुळे मग मात्र एकच इकडे गोंधळ उडालाय, सगळ्यांना धक्का बसलाय. आणि ते साहजिकच आहे ना धक्का बसणं, कारण या परिस्थितीमध्ये काव्याचं कुणावरती तरी आधी प्रेम होतं आणि ही गोष्ट आता माहितीच आहे सगळ्यांना, ती म्हणजे नंदिनीला ही गोष्ट जरी माहिती असली तरी सुद्धा प्रेक्षकांनो तिचं प्रेम हे जीवावरती आहे तेही खरं. मात्र नंदिनीला कुठे माहिती आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे तिला पण धक्का बसलाय. पण तरीसुद्धा नंदिनी ही काही रिॲक्ट करत नाही आहे तिकडे, की पटकन कुठलाही निर्णय घेत नाही आहे. अशी काव्यासारखी ती बालिश नाहीच आहे, ती ॲक्च्युली मॅच्युअर्ड असते ना. नंदिनी हे सगळं प्रकरण काय आहे सगळं व्यवस्थित आधी जाणून घेत असते. ज्या वेळेला प्रेक्षकांनो हे फोटोसुद्धा इकडे आहेत की फक्त इतकंच समजलं आहे आता की यांचं अफेअर आहे. तर आता एकदमच विचित्र अवस्थेमधले यांचे दोघांचे फोटो, किसिंग सीन वगैरे, हक केलेले फोटो अचानक समोर आल्यामुळे जी ती सिच्युएशन आता आली आहे ना ती थोडी हायपर असते. तसंच आता झालेलं आहे प्रेक्षकांनो इकडे. आणि त्यामुळे आता थोडेसे बाकीचे लोक पॅनिक झालेत. मग आता इकडे म्हणजे कसं आहे, सगळे घाबरल्यावरती आई बाबा आणि बाबा आईचे सुद्धा दोघंजण सगळे उठलेले असतात. त्यानंतर आता समोर काय चाललंय आणि इतक्या माणसांच्या मध्ये लाज, अरे देवा काय करायचं. आणि याच वेळेला मग आता लगेचच इकडे सगळी गोष्ट सगळ्यात पहिले जी समजली आहे ती म्हणजे आपल्या इकडे नंदिनी हुशार असते. नंदिनीला माहीत आहे की काव्याचं कुणावर तरी प्रेम होतं, पण हे जीवांवरती होतं. अरे देवा, म्हणजे आत्ता कुठे सगळं सुरळीत चालू झालं आणि आत्ता कुठे म्हणजे याच एपिसोडमध्ये आपण बघितलं आजच्याच की म्हणजे कसं आहे, जवळजवळ या दोघांनी एकमेकांवरील प्रेम फायनली व्यक्त केलं होतं. आता नवरा बायको म्हणून त्यांची लाईफ सुरू होणार, त्याच वेळेला ही अघटित घटना, नको तो प्रकार समोर आलाय. आता जीवासुद्धा कुठेतरी नंदिनीवरती इकडे मन जीव ओवाळून टाकत असतो आणि त्याला आता जीवालासुद्धा कुठेतरी नंदिनी आवडायला लागलेली असते. हे सुद्धा आपण बघितले प्रेक्षकांनो. त्याच वेळेला अचानक अशा पद्धतीने जे काही सगळं समोर आलंय ना, खूप धक्कादायक. जीवा आता नंदिनीला सांगतोय, नंदिनी ऐक ना. आणि पार्थ आता इकडे पाहायला लागतोय, पार्थ आता बघतोय काव्याकडे. आता काय त्याला काय बोलावं काय नाही काहीच समजत नाही. जीवाकडे बघतो पार्थ आणि जीवा, अरे तुमच्या दोघांचं प्रेम होतं, हे फोटो मला AIचे वाटू शकतात, कोणीतरी हे सगळं मुद्दामून केलं असू शकतं ना, पण मला तुमच्या तोंडातूनच हे खरं ऐकायचं आहे. पार्थ स्पष्ट जीवाला विचारतो, काय सत्य आहे तुम्ही दोघांनी जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत मी कुणाचंच काहीही ऐकणार नाही. प्रेक्षकांनो दोघं जण एकमेकांकडे बघत आहेत. त्यानंतर लगेचच आता इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, पार्थ सांगतो, मला खोटं ऐकायचं नाही आहे, कुठल्याही प्रकारचं खोटं मी सहन करणार नाही, त्यामुळे जे आहे ते खरं तू सांग मला. खरं सांगितलंस तर कदाचित मी तुम्हाला सपोर्टही करीन. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो आता मात्र काव्याकडे कुठलाच दुसरा ऑप्शन उरत नाही आहे. काव्या सांगते, हो आमचं प्रेम होतं, पण ते प्रेम लग्नाच्या आधी होतं पार्थ. आमचं प्रेम लग्नाच्या नंतर असं काहीही नव्हतं. आम्ही एकमेकांच्या कुठेतरी दूर झालो. कुठेतरी पार्थ थोडासा हर्ट झाला आहे प्रेक्षकांनो. म्हणजे कसं आहे, पार्थला आता थोडंसं वाईट तर वाटतच असतं की तिचं जीवावरती प्रेम आहे. हा म्हणजे एक वेळ कोणीतरी वेगळा व्यक्ती असला तर कदाचित
सिच्युएशन काहीतरी वेगळी असती, पण घरातला जिवा हे प्रेक्षकांनो त्याने ॲक्सेप्ट केलेलं असतं की चला तिचा भूतकाळ होता, पण आपलाच भाऊ आणि ते सत्यसुद्धा आता सगळ्यांच्या समोर अशा पद्धतीनं रिव्हील व्हावं. ज्या मुलीवरती आपण इतकं जीवापाड प्रेम करतोय, इतक्या दिवसानंतर आपल्याला आजच त्याची जाणीव झाली. त्याची जाणीव होत असतानाच आजच आपल्यासोबत असं सगळं होतंय. त्याला आता अजिबात सहन होत नाही आहे प्रेक्षकांनो. त्याला ही गोष्टच आता सहनच होत नाही आहे. तो आता खूप अस्वस्थ झालेला असतो पार्थ. आणि पार्थ सांगतोय खरं आणि फक्त मला खरं ऐकायचं आहे. आता काय, त्याच्या व्यतिरिक्त मला काहीही ऐकायचं नाही आहे. स्ट्रिक्टली पार्थ बोलतो. आता काव्या थोडीशी घाबरते आणि काव्या सांगते मी जे काही सांगेन ते फक्त खरं. त्यावेळेला नंदिनी जीवाला विचारते तुम्हाला काही सांगायचं आहे, आणि त्यावरती जीवाला ती सांगते जीवा मलासुद्धा फक्त खरं आणि सत्य ऐकायला आवडेल, निदान आज तरी. हे प्रेक्षकांनो, आता मग इकडे रम्या आणि वसू या दोघींनी जे काही कारस्थान केलेलं असतं त्यानंतर खऱ्या अर्थाने पुढची घटना ही सगळी घडलेली आहे. लगेचच इकडे रम्या सांगायला लागते अरे देवा, तरीच मी म्हटलं होतं या दोघांना एकत्र पाहिलं, पण मला असं वाटलं की नाही तो माझा भास असेल, पण आत्ता मला खरं काय ते समजलं आहे. नाही, तो माझा भास नव्हता, कधीच नव्हता. मी लग्नानंतर या दोघांना एकत्र बघितलं. काव्याने आता इकडे हे सगळं ऐकल्यावर काव्या खूप चिडते, रम्याच्या दिशेने धावून येते आणि त्यावेळेला वसू म्हणते 1 मिनिट, अगं नको, त्यांच्यामध्ये जे काही चाललं आहे ना आता तेच चालू दे. काही सांगायचं झालं ना तरीसुद्धा मी तुला एक गोष्ट सांगू का, आता ना उगाचच काहीतरी बोलू नकोस, कारण कसं आहे माहिती आहे का, त्यांचं नातं तुटून जाईल. यावरती ती सांगते अगं आई नाही, मी खरंच बोलते, मी या दोघांना एकमेकांच्या मिठीमध्ये लग्नानंतरसुद्धा बघितलं होतं. प्रेक्षकांनो, आत्ता खरा ट्विस्ट आला आहे. या सगळ्यामध्ये आता खऱ्या अर्थाने गोष्टी उलगडायला लागल्यात की ही खोटं बोलती आहे. मग त्यानंतर मात्र आपली काव्या काय ऐकायला बसली आहे. काव्या पेटून उठली आहे. बंद करा हे तुमचं सगळं, मुळातच अजिबात हे सगळं खरं नाही आहे, सगळं खोटं बोलती आहेस तू रम्या. आणि मला कळत नाही आहे की तू पिहूने या जर का याच्यामध्ये अरेंज केलेलं होतं तर हे फोटो आलेच कुठून. इथून प्रेक्षकांनो खरा ट्विस्ट चालू झाला. काव्या इकडे पोट तिडकीने बघून लगेचच इकडे सगळे हादरलेत, कारण काव्या ही फटकळ आहे पण ती खरं बोलते, खोटं कधीच बोलत नाही. त्यावेळेला काव्या सांगत होती आमचं प्रेम एकमेकांवरती नाही, मी खोटं बोलणार होते. आमचं प्रेम पण लग्नामध्ये जी सिच्युएशन आली ना त्यानंतर मात्र हे सगळं केलं आहे आम्ही. लग्न केल्यानंतर मी कुणाचीही शपथ घेऊन सांगेन की मी कधीही जीवाला भेटलेसुद्धा नाही आणि त्या नजरेनं बघितलेलंसुद्धा नाही आहे. सुरुवातीला मला खूप कठीण गेलं, हो मला त्रास झाला, मला खूप त्रास झाला, पण त्यानंतर मी आता स्वतःला समजावलं की हे चुकीचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांनो ऐकून पार्थला धक्का बसलाय आणि बोलताच प्रेक्षकांनो काव्याला चक्कर आली. आता लगेच तिला पार्थने उचलून घेतले आणि आता ती सांगते माझ्यावरती विश्वास ठेवा पार्थ, मी तुमची कधीच फसवणूक करणार नाही, केली नाही आणि याच्या पुढेही करणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, मी कधीच कोणाचीच फसवणूक करू शकत नाही. इतकं बिचारी काव्या पोट तिडकीने बोलतीये ना प्रेक्षकांनो. आता मात्र पार्थला तिची खरंच दया आली. खरंच तिला पार्थने उचलून घेतलंय. तू शांत हो पहिले काव्या, तुम्ही शांत व्हा. तो आता रम्याकडे बघतोय. रम्या, अगं तुला लाज वाटते का, काय बोलतेस तू, कधी बघितलंस या दोघांना तू एकत्र. यावरती रम्या म्हणते लग्नाच्या नंतर. पण आता इकडे काव्या सांगते नाही पार्थ, मी जर का खोटं बोलत असेल ना तर माझा जीव जाऊ दे. आजच सकाळी मी तुमच्यावरती माझं प्रेम व्यक्त केलेलं आहे पार्थ, आणि मी जर का जीवामधून बाहेर पडले नसते ना तर ही गोष्ट, हे प्रेम मी कधीच व्यक्त केलं नसतं. एकदा विश्वास ठेवा पार्थ देशमुख, माझ्यावर एकदा विश्वास ठेवा. काव्या खूप हायपर होते प्रेक्षकांनो. तिला काहीतरी विचित्र होतं हे पार्थला समजलं. पार्थ आता खूप घाबरतो. पार्थ तिच्याकडे बघतोय आणि तो तिला सांगण्याचा प्रयत्न करतोय, उठा तुम्ही असं म्हणत तो तिला समजावतोय. काव्या, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, माझासुद्धा तुमच्यावर विश्वास आहे. आता नंदिनी हायपर झाली आहे. जीवा तिच्याकडे आलाय. जीवा तिला सांगतोय जे काही काव्या बोलते ना 100% खरं आहे. काव्याने जे काही सांगितलं तेच सगळं खरं आहे. म्हणजे आधी आमचं होतं एकमेकांवरती प्रेम, जीवापाड प्रेम करायचो, पण लग्नाच्या आधी. आता इतके दिवस झाले मी जीवाला, म्हणजे आता मी काव्याला मिळवायचा प्रयत्न करत होतो, पण नाही, मी खोटं बोलणार नाही आहे. तिने कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स मला दिलेला नाही आहे.
मला तिने कुठल्याही प्रकारे लग्न झाल्यानंतर पॉझिटिव्ह साईन दिलेलीच नाही आहे. आणि जे काही ती बोलते ना रम्या, की मी आता तिला मिठीत घेतलं होतं, हे सगळं 100% धादांत खोटं बोलतीयस तू. हे जे काही क्लिप्स, हे जे काही व्हिडिओ जे आहेत, हे सगळे लग्नाच्या आधीचे आहेत आमचे, कळलं का तुला? असं म्हणत प्रेक्षकांनो चक्क इकडे जीवाने खुलासा केलाय. नंदिनी जीवाकडे पाहते, त्याच्या डोळ्यातला खरेपणा तिला दिसतोय. तिला पण आता हे सगळं प्रकरण अशा पद्धतीने समोर आलंय की तिलाही काही सुचत नाही. इकडे काव्याची तब्येत पूर्णपणे बिघडलेली असते आणि ती म्हणते बस करा, सगळं मला आता काहीच बोलायचं नाही आहे. इकडे पार्थ ओरडतो, सगळ्यांना शांत करतो. म्हणजे काव्याला हॉस्पिटलमध्ये आधी आपण नेऊया, मला तिच्यावरती 100% विश्वास आहे. आणि मग काय प्रेक्षकांनो, कुठल्याही परिस्थितीमध्ये आता खोटं बोलत माझी काव्या नाहीच आहे. तिचं प्रेम होतं हे नंदिनी तुम्हाला माहिती आहे ना? नंदिनी म्हणते हो मला माहिती आहे तिचं प्रेम होतं, कुणावरती तरी होतं, पण तिने मला कधी नाव सांगितलेलं नाही आहे. तिने लग्नाला म्हणूनच नकार दिला आणि जो काही प्रकार घडला आहे तिच्यासोबत लग्नामध्ये, त्यामुळे तिला होकार द्यावा लागला. तिची मजबुरी म्हणून तिने आता आईवडिलांची मर्जी राखलेली आहे. त्यात तिची काव्याची 1% चूक नाही आहे. चूक सगळ्या आपल्यांची आहे. की तिने सांगायला पाहिजे होतं की जीवा आणि तिच्यामध्ये काहीतरी होतं. या दोघांकडून चूक झाली यावर पार्थ सांगतोय, मला नाही वाटत त्यांच्याकडून काही चूक झाली आहे. काय तोंडाने त्या सांगतील ना? त्यांनी पूर्णपणे आपल्याला इकडे काव्यावरती विश्वास ठेवला आहे. प्रेक्षकांनो चक्क पार्थ काव्याच्या प्रेमात वेडा झाला आहे. हा विश्वास मात्र अखेर तिच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ती ढसाढसा रडतीये आणि सांगतीये, मी नाही लग्नानंतर, मी काहीच नाही केलं आहे लग्नानंतर, मी पवित्र आहे, मी तुमचीच बायको आहे देशमुख. मी लग्नाच्या आधी माझ्याकडून घडल्या असतील चुका, पण लग्नाच्या नंतर मी काहीही केलेलं नाही आहे. देशमुख माझ्यावर विश्वास ठेवा. प्रेक्षकांनो मालिका आता फायनली इतक्या छान वळणावरती आली आहे ना, लगेच इकडे जीवा म्हणतो हो ती जे काही बोलती आहे ना ते खरं आहे. सगळा प्रकार जो काही चालला आहे तो 4 चौघांमध्ये चाललेला आहे. त्यामुळे सगळ्यांनाच खूप मोठा आता इकडे जबरदस्त धक्का बसलेला आहे. सगळेजण खूप आता घाबरलेले आहेत की आता पुढे काय होईल. त्यानंतर मात्र लगेच आता इकडे पार्थ आणि म्हणजे आईवडिलांना त्याच्या मानिनीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. 4 लोकांमध्ये काय चाललंय? रम्या आणि वसू यांनी तर खूप मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. त्या दोघी जणी सांगतायत की बिलकुल नाही, आम्ही बघितलं म्हणजे रम्या तर ठाम आहे की आता ती खोटं बोलतीये, पण मी या दोघांना बघितलंय, पण त्याच वेळेला मला असं काही मनामध्ये आलं नव्हतं, पण हे 100% खरं आहे. आता मात्र प्रेक्षकांनो खूपच सगळ्यांच्या समोर जे काही प्रकार आले, भयंकर प्रकार, हे जरी त्याच्यामुळे पार्थने काव्याची बाजू घेतली जरी असली तरीसुद्धा आता इकडे लोकांच्या मनामध्ये मात्र राहीलच ना ज्या काही आता चर्चा चालू आहेत. त्यामुळे सगळ्यांवरती आता शर्मेने मान खाली घालायची वेळ आली आहे. आणि मग पुढे आपण असं बघतोय, पार्थ सांगतोय बस करा हे सगळं, थांबवा आता तुम्ही इथे, चला म्हणजे काव्या तुम्हाला मी घेऊन जातो हॉस्पिटलमध्ये. त्यावरती नंदिनी म्हणते आत्ताच्या आत्ता काव्याला हॉस्पिटलमध्ये न्या, हा काय प्रकार आहे तो इथेच थांबवा, मला हा विषय वाढवायचा नाही आहे. जीवा सांगतो थांब, पण मला बोलायचं आहे, काही झालं तरी माझ्या मनातली गोष्ट मला आज फायनली सांगायची आहे. हो मी करत होतो, मी जीवापाड प्रेम करत होतो आधी काव्यावर, पण आता नाही, आता माझं प्रेम फक्त नंदिनीवरती आहे. नंदिनी या कारणाने का होईना प्रेक्षकांनो, पण आता जीवाचं प्रेम त्याने व्यक्त केलं आहे सगळ्यांच्या समोर. त्याच्यावरती आता इकडे काव्या सांगते हो मी सुद्धा प्रेम करत होते जीवावरती, जीवापाड, पण लग्नाच्या आधी. आत्ता मात्र माझं फक्त देशमुखांवर प्रेम आहे. प्रेक्षकांनो वाईटातून चांगलं घडतं तशा प्रकार आता मालिकेत घडलेला आहे. एका प्रकारे 2 जीव एकत्र आले, म्हणजे काव्याने प्रेम व्यक्त केले आणि जीवाने सुद्धा नंदिनीवरचं प्रेम व्यक्त केले. एकच घटना आता अशा पद्धतीने सगळ्यांची झालेली आहे की वाईटातून चांगलं होतं म्हणतात ना, खरंच अगदी मालिकेमध्ये मोठा टर्न आहे. आता नंदिनीले चक्क जीवाला मिठी मारली, सगळा प्रकार उलगडून गेलाय, सत्य सगळं बाहेर आले. इकडे रम्या वसू यांची मात्र अशी काही अवस्था झाली आहे ना, दोघी चक्क तोंडावर आपटल्यात. आपण कुठून कोणत्या मुहूर्तावर हे उद्योग केले आणि सगळ्यांना आपण एकत्र आणलं, त्या दोघींना खूप पश्चाताप होत असतो प्रेक्षकांनो. आता मात्र इकडे खऱ्या अर्थाने मालिका खूप छान अशा वळणावरती येताना आपल्याला दिसणार आहे. इथून पुढचे मालिकेचे असेच अपकमिंग ट्विस्ट पाहायचे असतील आणि एपिसोडचे रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अपकमिंग ट्विस्ट चॅनलवरती नक्की येत राहणार, डेली येत राहणार. म्हणूनच प्रेक्षकांनो व्हिडिओला लाईक करा, हाईप करायला विसरू नका. उद्या परत भेटूया याच वेळेस याच टाईमावर नवीन एका एपिसोडच्या रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.